सो ओके, आपण स्टार्ट करूया. माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसती ना? येस, एनीवन प्लीज रिप्लाय. हो सर. ओके, सो आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक स्टडी करणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ calculations of higher power of I. ओके, हायर पॉवर जर असेल आयची तर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. सो इंटरेस्टिंग पॉईंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे कॅल्क्युलेशनसाठी. सो आपण आयच्या 4 व्हॅल्यूज आत्तापर्यंत डिस्कस केलेल्या होत्या. ओके, मी पुन्हा रिपीट करतो. आय, ठीक आहे ना, आयची व्हॅल्यू काय असते आहे रूटमध्ये -1, बरोबर. सेकंड सांगा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते आहे -1. नेक्स्ट आय क्यूबची व्हॅल्यू काय असते आहे -i, and the value of I raised to 4 is equal to 1. So these are the 4 very important values. ओके, ह्या ज्या व्हॅल्यूज आहे आपल्या 4, याच्यावरूनच आपण आता काही हायर पॉवरचे कॅल्क्युलेशन्स करणार आहेत. सिम्पल बेसिक टेक्निक आहे. ओके, त्या मेथडने आपण जाऊ. सो आयची व्हॅल्यू आहे रूटमध्ये -1, आय स्क्वेअर आहे -1, आय क्यूब आहे -i, आय रेज टू 4 आहे +1. सो क्वेश्चन असा आहे बघा आपल्या 1.1 मध्ये एक्झरसाइज आपली. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 7, इव्हॅल्युएट द फॉलोविंग. क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोविंग. सो एक्झाम्पल समजून घ्या मी कसे फाइंड आउट करतोय. सो तुम्ही त्या मेथडने जाऊ शकता. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आय रेज टू 35. आय रेज टू 35. आता जनरली काय करायचं बघा, हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जो काही पॉवर दिलाय ना त्या पॉवरला 4ने डिवाइड करायचं. का 4ने डिवाइड करायचं आपल्याला? कारण आय रेज टू 4ची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे. आय रेज टू 4 किती असणार आहे 1. सो ती व्हॅल्यू डायरेक्ट 1 होऊन जाईल. ओके, आणि जो काही रिमाइंडर राहील ना तो रिमाइंडर आपला आन्सर डिफाईन करणार आहे. ठीक आहे. सो 35ला मी 4ने डिवाइड करतो. कॅल्क्युलेशन जर तुम्ही रफ केले तरी चालतील, काही अडचण नाही त्याला. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही आन्सरमध्ये नाही लिहिले तरी चालतं आहे. सो मी रफ कॅल्क्युलेशन आहे म्हणून त्याला मी वेगळा पेन इथं यूज करतो. समजा येलो कलरने हे केलं. ओके, सो 35ला आपल्याला 4ने डिवाइड करायचं आहे. सो किती येत आहे बघा, हे 4 8 जा 32, करेक्ट ना. किती राहिला रिमाइंडर 3 राहिला. ओके, सो मी डिवाइड केल्यावरती आता आय रेज टू 35 लिहायचा कसा बघा. सो आय रेज टू 35 इज इक्वल टू, ओके, इथं लिहायचं आहे ऑलवेज आय रेज टू 4, कारण तुम्ही अगोदर 4ने डिवाइड केलं. 4ने डिवाइड केल्यानंतर आपला जो क्वेश्चन आला तो किती आला आहे 8 आला आहे. सो आय रेज टू 4 ब्रॅकेट रेज टू 8 इंटू, ओके, मल्टिप्लायमध्ये पुन्हा आयचा पॉवर जो रिमाइंडर आला आहे तो लिहायचा. किती रिमाइंडर इथं 3. सो आयचा पॉवर 3. ओके, आता बघा आय रेज टू 4ची व्हॅल्यू किती असते आहे 1. 1चा पॉवर 8. सो काय होतं, ज्यावेळेस तुम्ही 1चा किती जरी पॉवर घेतला त्याचा आन्सर किती येणार आहे 8, म्हणजे त्याचा आन्सर 1च असणार आहे. ओके, तर 1चा पॉवर 8 आहे. आणि आपल्याला आय क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे. आय क्यूबची व्हॅल्यू किती आली, आय क्यूबची व्हॅल्यू आली -i. सो 1चा पॉवर 8 किती झाला 1. ओके, इंटूला मी डॉट दाखवतो इथं. इंटू हे तर किती आलं बघा, हे -i. 1 इंटू -iचा आन्सर किती झालं 1 इंटू -i इज इक्वल टू -i. ओके, सो आय रेज टू 35 जो होता त्याचा आन्सर किती आलं फक्त -i आलं. समजलं कसं फाइंड आउट करायचं आहे. जो काही तुम्हाला पॉवर दिलाय तो पॉवरला काय करायचं 4ने डिवाइड करायचं, बरोबर. सो पहिली टर्म ऑलवेज काय लिहायची आय रेज टू 4, आणि त्याचा पॉवर जो क्वेश्चन आला आपला तो इथं लिहायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा, जो पहिला पार्ट आपला असणार आहे ना 4ने डिवाइड केल्यावरती याचा आन्सर ऑलवेज 1 येणार आहे. सो जो काही रिमाइंडर राहील, ओके, रिमाइंडर आपला आन्सर डिसाईड करणार आहे. आता खूप सिंपल आहे बघा, समजा रिमाइंडर जर 1 राहिला तर आपला आन्सर आय येईल. रिमाइंडर जर 1 राहिला तर आपला आन्सर काय येईल आय, कारण इथं आयचा पॉवर 1 होईल. आयचा पॉवर 1 झाला आय, ठीक आहे ना. त्यानंतर समजा रिमाइंडर जर 2 राहिला तर आय स्क्वेअर होईल. आय स्क्वेअरचा आन्सर किती -1, बरोबर. रिमाइंडर समजा 3 राहिला तर आय क्यूब येईल. आय क्यूबचा आन्सर किती -i. आणि रिमाइंडर समजा 0 राहतोय म्हणजे काहीच नाही, तर आपला फायनल आन्सर किती असणार आहे 1. ओके, सो हे शॉर्टकटसाठी मी तुम्हाला सांगतोय. सो शॉर्टकट लक्षात ठेवा की आपला आन्सर काय येणार आहे.
शॉर्टकट कशावरती डिपेंड्स आहे तर रिमाइंडरवरती. ओके, सो बघा समजा रिमाइंडरची व्हॅल्यू आपली, रिमाइंडर समजा आपण 0 पासून स्टार्ट करू. समजा रिमाइंडर 0 राहतोय म्हणजे कंप्लीट डिव्हिजन गेली. ओके, समजा रिमाइंडर 0 जर असेल तर त्याचा आन्सर काय असेल फायनल ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. रिमाइंडर जर 0 असेल तर आपला आन्सर येणार आहे 1. ओके, कारण ते आयचा पॉवर 4 होईल. ओके, समजा रिमाइंडर जर 1 राहत असेल, रिमाइंडर 1 राहिला म्हणजे इथं काय होईल आयचा पॉवर 1. आयचा पॉवर 1 म्हणजे आय. सो आपला आन्सर किती असणार आहे आय असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता सपोज रिमाइंडर जर तुमचं 2 राहतं आहे तर 2 म्हणजे आयचा पॉवर 2 होईल आय स्क्वेअर. आणि तुम्हाला आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे. ओके ना, आय स्क्वेअर राहतो, मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली -1. सो आपला आन्सर असणार आहे -1. आणि जर रिमाइंडर तुमचा 3 राहतोय तर आयचा पॉवर किती होणार आहे 3. आणि आय क्यूबचा आन्सर किती असतं -आय. ओके, सो आपले जे आन्सर बघा हायर पॉवरचे ते यांच्यापैकीच काही येतील 1 आय -1 किंवा -आय. ओके, सो दिस इज अवर शॉर्टकट्स. म्हणजे आन्सर काय येईल हे तुम्हाला लगेच समजणार आहे. सो तुम्हाला फक्त 4ने डिवाइड करायचं आहे, रिमाइंडर चेक करायचा काय येतोय त्याहून तुम्हाला आन्सर समजणार आहे. समजलं शॉर्टकट सगळ्यांना. आता रिमाइंडर जर 0 राहत असेल तर आन्सर 1 येईल आपलं. आपल्याला फक्त ते कॅल्क्युलेशन थेरी पेपरला इम्पॉर्टंट काय असतं की थेरी पेपरला तुमचे स्टेप्स आल्या पाहिजेत. ओके ना, सो स्टेपसाठी मी असे कॅल्क्युलेशन्स करतोय. बाकी मग तुम्ही डिव्हिजन केल्यावर तुम्हाला समजते बघा आन्सर काय येणार आहे. सो रिमाइंडर 0 आल्यावर आन्सर 1 होईल. ओके, रिमाइंडर जर 1 असेल तर आन्सर असेल आय. रिमाइंडर जर 2 राहत असेल तर आन्सर असेल आपलं -1 कारण त्यावेळेस आय स्क्वेअर येईल. आणि रिमाइंडर जर 3 राहत असेल तर आन्सर किती येणार आहे आपलं -आय. ओके ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 ना. एक्झाम्पल नंबर 2 आहे आय रेस टू 888. आय रेस टू 888. ओके ना, सो काय करायची आपली स्टेप काय बघा 4ने डिवाइड करायचं आहे. सो मी 4ने डिवाइड करतो 888ला. करेक्ट, सो हे बघा 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 2 जा 8. सो 222ने डिवाइड होईल, रिमाइंडर राहिला 0. बरोबर. आता जर रिमाइंडर जर 0 राहत असेल तर कॅल्क्युलेशन्समध्ये आपण आय रेस टू 888 याला कसं लिहू शकतो हे बघा. पहिली स्टेप ऑलवेज आय रेस टू 4 याचा पॉवर काय लावायचा, जो क्वेश्चन आलाय तो क्वेश्चन किती आला 222 इंटू ओके आयचा पॉवर रिमाइंडर किती आलाय बघा 0. ओके, याचा आन्सर मी सांगितलं ऑलवेज किती असणार आहे बघा आय रेस टू 4 रेस टू 222 आय रेस टू 4 म्हणजे 1. 1चा कितीही पॉवर घ्या आन्सर 1 आहे. इंटू इथं आयचा पॉवर 0. ओके, नंबर कोणताही असू द्या जर पॉवर 0 असेल तर आन्सर किती असतं 1. सो झालं बघा 1 इंटू 1. सो आन्सर किती आलं 1 आलं. तेव्हा मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं होतं जर रिमाइंडर 0 राहत असेल तर आपला आन्सर किती येत आहे 1 येत आहे. सो वी गेट द आन्सर 1. करेक्ट, समजते. ओके ओके, नेक्स्ट नंबर 3 आय रेस टू पॉवर 93. आय रेस टू पॉवर 93. ठीक आहे, आता याला मला सॉल्व करायचं आहे. मग आय रेस टू पॉवर 93 अगोदर मी डिव्हिजन करणार. ठीक आहे ना. सो 93ला मला 4ने डिवाइड करायचं आहे. सो काय होईल बघा 4 2 जा 8 इथं राहिला 1 वरतून घेतला बघा मी 3. बरोबर आहे. 4 3 जा 12. सो रिमाइंडर किती राहिला माझा 1. रिमाइंडर जर 1 राहत असेल तर आपला आन्सर काय यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे. आपला आन्सर यायला पाहिजे किती, आपला आन्सर यायला पाहिजे आय. बरोबर, तेच फक्त आपल्याला आन्सर काढायचं आहे आता. ओके, सो कॅन राईट हिअर आय रेस टू 93 इज इक्वल टू. सो हिअर वी कॅन राईट आय रेस टू 4 पॉवर क्वेश्चन 23 इंटू हे मल्टिप्लिकेशन आहे. आयचा पॉवर किती घ्यायचा आहे तुम्हाला 1. ओके, याचा आन्सर ऑलवेज किती म्हणजे आय रेस टू 4 तुम्ही डायरेक्ट दिलं जाईल बघा. याचा आन्सर 1 इंटू आयचा पॉवर 1 किती आय. सो आपला आन्सर झालं आय. दिस इज आय रेस टू 93. बरोबर ना. आपण आधीच आपल्याला माहिती बघा जर रिमाइंडर जर 1 राहत असेल तर आन्सर किती यायला पाहिजे आपलं आय यायला पाहिजे. सो आन्सर इज आय. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4.
तुम्ही माझ्यासोबत करू शकता जर तुम्ही नोटबुक घेऊन बसलेले असणार आहे सगळे. मी क्वेश्चन दिला की तुम्ही लगेच स्टार्ट करा. I raised to I raised to 116. ओके, याला सॉल्व करायचं मला आता. I raised to 116. सो कसं सॉल्व करणार बघा, सिम्पल आहे. अगोदर मला याला 4 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, सो वी डिवाइड 116 बाय 4. हां सांगा, 4 2 जा 8, 11 मायनस 8 किती 3. ओके, वरतून आला बघा 6 आणि 4 9 जा 36. कंप्लीट डिव्हिजन जाती है, सो रिमाइंडर 0 आहे. सो आन्सर किती यायला पाहिजे? I raised to 116 is equal to, we can write it as I raised to 4. क्वेश्चन किती आहे 29 इंटू I चा पावर 0. ओके, याचा आन्सर आलेच किती असणार आहे 1. 1 इंटू कोणत्याही नंबरचा पावर 0 म्हणजे किती 1. 1 इंटू 1, आपला आन्सर किती झालं 1. ओके, दिस इज I raised to 116. सिंपल एक नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आता I raised to 403. I raised to 403. ठीक आहे, सो अगेन जो नंबर आला मी त्याला 4 ने डिवाइड करतोय. सो 4 ने मी डिवाइड केलं 403 ला. सो तुम्हाला माहिती बघा 4 10 जा 40 होतात, बरोबर आहे. डिव्हिजन हा वरतून घेतला 3, डिवाइड होत नाही, सो 0. ओके, म्हणजे तुम्हाला कंप्लीट इथं डिव्हिजन गेल्यावरती पॉवर येतोय बघा 100 आणि रिमाइंडर किती राहिला, इथं रिमाइंडर राहिला 3. सो वी कॅन राईट I raised to 403 इज इक्वल टू I raised to 4. ओके, क्वेश्चन किती आला आहे 100 इंटू I raised to रिमाइंडर किती आहे 3. ओके, पहिल्या पार्टचा आन्सर ऑलवेज 1 आणि I क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, I क्यूब किती येतोय -I. 1 इंटू -I, आपला आन्सर काय झालं -I. दिस इज द व्हॅल्यू ऑफ और आन्सर ऑफ I raised to 403. ओके, नेक्स्ट नंबर 6. नंबर 6 है 1 अपॉन I raised to 58. 1 अपॉन I raised to 58. ओके, सेम मेथडने आपल्याला सॉल्व करायचं आहे. फक्त आता प्रॉब्लेम काय आहे की तुमचा जो कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर आहे ना, इमॅजिनरी नंबर हा डिनॉमिनेटरला आहे, बाकी मेथड तर सेम आहे ना. ओके, सो याला आपण सिम्प्लिफाय करू. अगोदर मी 58 ला डिवाइड करतो 4 ने. सो 58 आहे, त्याला मी 4 ने डिवाइड करणार. सो 4 वजा 4, इथं 1 राहिला, वरतून घेतला बघा 8, 4 4 जा 16. सो किती राहिला बघा, इथं रिमाइंडर 2 राहिला. ओके, सो कॅन राईट 1 अपॉन I raised to 58 इज इक्वल टू 1 अपॉन सेम तेच टेक्निक I raised to 4. ओके, त्याचा पॉवर किती, क्वेश्चन किती आलाय तो 14 इंटू I चा पॉवर रिमाइंडर किती आहे 2 आहे. सो I चा पॉवर 2. ओके, सो इज इक्वल टू 1 अपॉन I raised to 4 इंटू 14. आपल्याला माहिती बघा याचा आन्सर ऑलवेज किती येणार आहे 1 आणि I स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. ओके, 1 इंटू -1 काय झालं -1. 1 अपॉन 1 म्हणजेच तो 1 असतो. ओके, सो आपला फायनल आन्सर किती येईल मग ते -1. सो 1 अपॉन I raised to 58चं आन्सर आलं आपलं -1. ओके, गॉट इट. ओके, हां नेक्स्ट आहे आता I raised to -888. प्रॉब्लेम नंबर किती आपला आता 7. ओके, नंबर 7 I raised to -888. ओके, आता I raised to -88 ला तुम्ही कसं लिहू शकता बघा, इथं पॉवर मायनस आहे. जर तुम्ही ती I ची टर्म डिनॉमिनेटरला जर घेऊन गेले तर ती टर्म जो मायनस आहे ना बघा पॉवर, ते प्लस होऊन जाईल. ओके ना, बाय युजिंग रूल ऑफ इंडायसेस. हे झालं 1 अपॉन I चा पॉवर 888. आणि तुम्हाला माहिती बघा जर तुम्ही 888ला जर 4 ने डिवाइड केलं, त्या टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी आपण वरती सॉल्व केलेला आहे, तरी मी पुन्हा एकदा आपले इनिशियल प्रॉब्लेम आहे सो 4 ने डिवाइड करतो. ओके, 888ला मी जर 4 ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 2 जा 8. कंप्लीट डिव्हिजन जाऊन आन्सर किती आलं 0 आलं. करेक्ट. सो वी कॅन राईट इट ॲज देअरफॉर 1 अपॉन
आय रेस टू 888 इज इक्वल, कारण यालाच मी कन्वर्ट कशामध्ये केलं, 1 अपॉन आय रेस टू 888 इज इक्वल टू 1 अपॉन, अगोदर लिहायचं आहे आय रेस टू 4, त्याचा पॉवर किती, आय रेस टू 4चा पॉवर 222 इंटू इथं होईल आयचा पॉवर 0, सो इज इक्वल टू 1 अपॉन, याचा आन्सर किती, पहिल्या पार्टचा ऑलवेज 1 आणि कोणत्याही नंबरचा पॉवर 0 किती असतो 1, सो आपला आन्सर झालं फायनल 1. ओके, 1 अपॉन आय रेस टू 888चा आन्सर पण किती आलं आपलं 1 आलं. ओके, अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट नंबर 8. नंबर 8 आहे आता आय रेस टू 30 प्लस आय रेस टू 40 प्लस आय रेस टू 50 प्लस आय रेस टू 60. ओके, आता याला आपल्याला 4 ने डिवाइड करायचं आहे बघा, याला 4 ने डिवाइड करायचं, याला 4 ने डिवाइड करायचं, याला 4 ने, याला सुद्धा 4 ने. आता तुम्हाला आयडिया आलेली आहे, 4 ने डिवाइड केल्यावरती जे रिमाइंडर राहील बघा त्याच्यावरती तुमचं आन्सर डिपेंड असतं, बरोबर ना. सो आता मी डायरेक्टली लिहायला चालू करतो. मग आय रेस टू 30, मग याला कसं लिहायचं बघा, आय रेस टू 4, हां किती, 4 7 जा 28, बरोबर ना. आणि मग किती राहील रिमाइंडर, ह्या केसमध्ये रिमाइंडर राहिला 2 म्हणजे आय स्क्वेअर, अगेन प्लस 40ला 4 ने डिवाइड केल्यावर किती क्वेश्चन देतोय बघा, आय रेस टू 4चा पॉवर 10 आणि रिमाइंडर किती राहतोय इंटू आयचा पॉवर 0. नेक्स्ट आय रेस टू 50 प्लस 4 ने डिवाइड केल्यावरती 4चा पॉवर किती येईल, आय रेस टू 4 12 12 4चा 48 आणि रिमाइंडर किती राहील आय स्क्वेअर, 2 रिमाइंडर राहिला प्लस हे आय रेस टू 60, सो आय रेस टू 4 15 ने कंप्लीट डिव्हिजन जाते, 15 4 60. ओके, रिमाइंडर किती राहिला 0. ही लिहायची एक स्टाईल आहे बघा, की अगोदर आय रेस टू 4 लिहायचा ऑलवेज, ज्याने डिवाइड झालंय बघा आहे ना, जो क्वेश्चन देतोय तो इथं आय रेस टू 4चा पॉवर येईल, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आयचा पॉवर इथं जो 2 दिसतोय तुम्हाला 0, हे ते रिमाइंडर आहे, जो रिमाइंडर राहिला तो मी आयचा पॉवर दिला. आता आय रेस टू 4चे ज्या टर्म आहे ना त्याचा आन्सर ऑलवेज 1 येतं, सो 1 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती ती -1 प्लस बघा इथं आय रेस टू 4चा पॉवर 10, त्याचा आन्सर ऑलवेज 1. आय रेस टू 0, कोणत्याही नंबरचा पॉवर 0, आन्सर 1. आय रेस टू 4 परत 1 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 प्लस आय रेस टू 4 1 इंटू आय रेस टू 0 किती -1. ओके, सो 1 इंटू -1 झाला हा -1, हा प्लस 1, 1 इंटू -1 अगेन -1. ओके, सॉरी आय रेस टू 0 1 हा, इथं माझं रॉंग झालं, 1 मिनटं. हे बघा इथं आय रेस टू 4 हे झालं 1 आणि आयचा पॉवर 0 इज 1. ओके, तू माझ्याकडून मायनस झालं होतं. सो आयचा पॉवर 0 काय असतो 1, सो 1 इंटू 1 किती 1. सो काय होईल बघा, हा -1 ह्या +1 सोबत कॅन्सल झाला, हा -1 ह्या +1 सोबत कॅन्सल झाला, सो आन्सर किती आलं, आन्सर आलं 0. समजलं काय प्रॉब्लेम. 4 ने डिवाइड करायचं आहे तुम्हाला आणि रिमाइंडर जे राहतात त्याच्यावरती आपला आन्सर डिपेंड असतो. यस, समजलाय. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आता नंबर 9. 1 प्लस आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 20 प्लस आय रेस टू 30, याला मला सॉल्व करायचं आहे. ओके, सो सेम टेक्निकने जाणार मी. सो इट इज इक्वल टू 1 ॲज इट इज. आय रेस टू 10 कसा लिहायचा आहे, येस आय रेस टू 10 4 ने डिवाइड करायचं ना त्याला, म्हणजे आय रेस टू 4 ने जर डिवाइड केलं तर 4 2 जा 8 आणि रिमाइंडर किती राहिला 2 राहिला, आय स्क्वेअर. ओके, रिमाइंडर इथं आय स्क्वेअर प्लस आय रेस टू 20 कंप्लीट डिव्हिजन जाते, सो आय रेस टू 4 त्याचा पॉवर 5. ओके, कंप्लीट डिव्हिजन केल्यावरती रिमाइंडर किती राहिला 0 प्लस आय रेस टू 30 वी कॅन राइट इट ॲज आय रेस टू 4 7 जा 28 म्हणजे रिमाइंडर किती राहतो इथं, रिमाइंडर राहतो 2. सो दिस इज 1 प्लस आय रेस टू 4 आला 1 लिहून टाका इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 प्लस इथं आय रेस टू 4 आला 1 लिहा, आयचा पॉवर 0 1 प्लस आय रेस टू 4 1 पुन्हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. ओके, हे 1 ॲज इट इज
+1 -1 -1 +1 ॲज इट इज. इथं +1 आणि -1चं मल्टिप्लिकेशन -1. सो हे 1 -1 0, हे 1 -1 0. परत आन्सर किती आला आपलं 0. गॉट इट. सिम्पल क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट नंबर 10. 10च ना. ओके, नंबर 10. I plus I square plus I cube plus I raised to 4. ओके, याचा आन्सर काढायचा आहे. सो मी I ॲज इट इज ठेवला. I स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1, I क्यूबची व्हॅल्यू किती -I, बरोबर. आणि I raised to 4ची व्हॅल्यू +1. दिस इज I प्लस मायनस -1 प्लस मायनस -I आणि हा +1. काय होईल रे याच्यामध्ये, हे बघा, हा +1 आणि -1 कॅन्सल, हा +I आणि हा -I कॅन्सल. सो आन्सर परत किती 0. ओके, सो आन्सर आलं आहे बघा याचं 0. नेक्स्ट नंबर 11. ओके, नंबर 11 आहे I raised to 49 प्लस I raised to 68 प्लस I raised to 89 प्लस I raised to 110. ओके, याचा आता मला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. थोडंसं केअरफुल, नंबर थोडेसे आहेत बघा, क्रिटिकल आहेत है ना, पण अवघड नाही आहेत. आता I raised to 49. चला, 49ला जर मी 4ने डिवाइड केलं तर किती येतं क्वेश्चन 12, बरोबर ना. 12 4 जा 48, म्हणजे रिमाइंडर किती राहिला 1 राहिला, म्हणजे आयचा पॉवर किती झाला इथं 1 झाला. ओके ना. प्लस 68ला कंप्लीट डिव्हिजन जाती आहे. आयचा पॉवर 4 17ने, 17 4 जा 68, बरोबर ना. म्हणजे रिमाइंडर किती राहिला इथं, रिमाइंडर राहिला 0. नेक्स्ट 89ला 4ने डिवाइड करा. सो किती होईल बघा, 89ला जर मी 4ने डिवाइड केलं तर 22. ओके 22. ओके, रिमाइंडर किती राहतोय परत इथं, रिमाइंडर राहतोय 1 प्लस 110ला यस 110. जर मी 4ने डिवाइड केलं तर 4 2 जा 8, 3 राहिले बघा, बरोबर ना. 3 राहिल्यावर 30 झाले, म्हणजे 4 7 जा 28, करेक्ट. म्हणजे 28 म्हणल्यावरती 2 राहिला, रिमाइंडर I स्क्वेअर. इथं तुम्हाला I raised to 4 दिसतोय. सो I raised to 4ची व्हॅल्यू 1. ओके, पॉवर किती असू द्या ते 1 येणार आहे. आयचा पॉवर 1 ते झाला I प्लस, हे बघा इथं I raised to 4 1, आयचा पॉवर 0 किती 1, करेक्ट आहे ना. प्लस आयचा पॉवर 1 1 इंटू आयचा पॉवर 1 1 प्लस इथं आयचा पॉवर 4 परत 1 आणि I स्क्वेअर किती -1. सो 1 इंटू I प्लस 1 इंटू 1 1 प्लस इथं काय केलं बघा मी, आयचा पॉवर 1 इज I, 1 इंटू I. सो 1 इंटू I अगेन I आणि 1 इंटू -1 झाला हा -1. सो काय होईल बघा, दिस I प्लस I 2I आणि इथलचा +1 आणि -1 काय झाला कॅन्सल. सो आपलं फायनल आन्सर आलं 2I. समजलं का प्रॉब्लेम, सिंपल होता. फक्त इथं डिव्हिजन व्यवस्थित करा. येस, ऑल ऑफ यू गेट इट. कोण कोण प्रेझेंट आहे बघ तुम्ही, 1 मिनिट. ओके, साक्षी, त्यानंतर आरती, प्रेम, श्रावणी आणि समजला का सगळ्यांना प्रॉब्लेम.
हो सर. ओके ठीक आहे. सो विल टेक द नेक्स्ट नंबर 12. सो क्वेश्चन है I raised to 590 प्लस I raised to 590 सॉरी पहिली टर्म आहे 592. मी फर्स्ट टर्म क्लिअर करतो. फर्स्ट टर्म है I raised to 592, सेकंड है I raised to 590, नेक्स्ट है I raised to 588, नेक्स्ट है प्लस I raised to 586, नेक्स्ट है I raised to 584 divided by I raised to 582 plus I raised to 580 plus I raised to 578 plus I raised to 576 प्लस I raised to 574. ओके याला मला सॉल्व करायचं आहे. आता क्वेश्चन दिसायला फक्त डिफिकल्ट आहे. ओके बट खूप सिम्पल आहे. काय करायचं बघा याच्या सोल्युशनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यामधून ज्याची पॉवर लिस्ट आहे, ओके लिस्ट पॉवरवाली टर्म आपल्याला काय करायची कॉमन काढायची आहे. सो न्यूमरेटरमध्ये हायेस्ट पॉवर आहे 592 आणि लिस्ट पॉवर आहे 584. सो मी काय केलं लिस्ट पॉवर म्हणजे I raised to 584 याला मी कॉमन काढलं. ओके याला जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा पॉवर. हा मी I raised to 584 लाच कॉमन काढतोय बाहेर. सो ब्रॅकेटमध्ये काय राहील I raised to इथं 592 आहे. ह्या 592 मधून 584 ही पॉवर तुम्ही मायनस केली म्हणजे किती राहिला I चा पॉवर 8 राहिला बरोबर. प्लस 590 मधून तुम्ही 584 मायनस केली कारण का की 584 हा आपला कॉमन निघला आहे बरोबर ना. कॉमन काढल्यामुळे काय होत जात आहे की त्या पॉवरमधून जो तुम्ही पॉवर कॉमन काढली जी टर्म तुम्ही कॉमन काढली ना ती पॉवरमधून तुम्हाला फक्त मायनस करायची आहे. म्हणजे त्याला 592 मायनस 584 त्याला I raised to 8. 590 मायनस 584 किती होईल ते नेक्स्ट I raised to 6 बरोबर. नेक्स्ट I raised to 4 बरोबर. 586 मायनस 584 I स्क्वेअर प्लस 584 मायनस 584 किती राहिला I चा पॉवर 0 आणि कोणत्याही नंबरचा पॉवर 0 म्हणजे किती असतो तो 1. हे झालं बघा न्यूमरेटर करेक्ट. आता याला तुम्हाला डिवाइड करायचं आहे सेम टेक्निक डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरमधून कॉमन काय निघेल डिनॉमिनेटरमधून कॉमन निघाला I raised to 574 करेक्ट आहे. मग I raised to 574 जर मी कॉमन काढला तर इथं काय राहील बघा I चा पॉवर 574 मी कॉमन काढतोय बघा. पुन्हा 582 मधून 574 मायनस केले 8, 580 मधून 574 मायनस केले 6, 578 मायनस 574 I चा पॉवर 4. नेक्स्ट I स्क्वेअर 574 मायनस 574 0. कोणत्या नंबरचा पॉवर 0 किती राहिला 1. जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्व जर केलं ना रे तर ब्रॅकेट काय झाले सेम झाले बरोबर. सो ब्रॅकेट होतील कॅन्सल. ओके ब्रॅकेट काय झाले इथं तुमचे कॅन्सल झाले. सो ब्रॅकेट आर कॅन्सल. ब्रॅकेट कॅन्सल झाल्यावरती रिमेनिंग टर्म्स आपल्या काय राहतील. सो रिमेनिंग टर्म्स आर इन द न्यूमरेटर I चा पॉवर 584 आणि डिनॉमिनेटरला राहिला I चा पॉवर 574. ओके ना. सो पॉवर ऑफ रूल ऑफ इंडायसिस जर तुमचा बेस जर सेम असेल आणि डिव्हिजन असेल तर पॉवरची काय होत असते सबस्ट्रॅक्शन. सो 584 मायनस 574 करेक्ट. सो I चा पॉवर किती राहतोय 584 मायनस 574 I चा पॉवर राहिला 10. आता एवढं आपल्याला सॉल्व करता येईल. सो I चा पॉवर 10 याला तुम्ही कसं लिहू शकता 4 ने डिवाइड केल्यावरती I चा पॉवर 4 4 2 जा 8 इंटू रिमाइंडर किती राहतोय 2. ओके ह्या पहिल्या पार्टचा आन्सर किती 1 आणि I स्क्वेअरची व्हॅल्यू -1 1 इंटू -1 फायनल आन्सर -1. समजलाय प्रॉब्लेम. दिसायला फक्त डिफिकल्ट होता. आपण लिस्ट पॉवर कॉमन काढायच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाकीचं कॅन्सल झालं आणि आपला आन्सर आला -1. ठीक आहे ना. याच्यासारखाच आणखीन एक प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला तो लगेच आपण तो घेऊ म्हणजे हे तुमचं क्लिअर होऊन जाईल.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 13. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 13 आहे आता. इथं लिहितो आयचा पॉवर 238 प्लस आयचा पॉवर 236 प्लस आयचा पॉवर 234 प्लस आयचा पॉवर 232 प्लस आय रेस टू 230 डिवाइडेड बाय I raised to 228 plus I raised to 226 plus I raised to 224 plus I raised to 222 plus I raised to 220. I raised to 220. ठीक आहे. सो सेम टेक्निक मी सॉल्व करणार. सो टेक्निक काय सांगितली मी तुम्हाला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जो लिस्ट पॉवर वाली टर्म आहे त्याला मला कॉमन बाहेर काढायचं आहे. इथं हायेस्ट पॉवर आहे 238 आणि लिस्ट पॉवर आहे, लिस्ट म्हणजे कमी 230. सो आय रेस टू 230 मी वरतून कॉमन काढला. आता तुम्ही मला सांगा रे टर्म्स काय राहतील ब्रॅकेटमध्ये. 238 मधून 230 मायनस झाले, सांगा कोणीतरी मला. इथं आयचा पॉवर किती राहील? 8. हां, आयचा पॉवर 8. नेक्स्ट I raised to 2. 236 minus 230 किती? 236 मधून 230 वजा केले 6. त्यानंतर I raised to power 4 बरोबर ना. 234 वजा 230 4. त्यानंतर I चा पॉवर 2 आणि 230 मायनस 230 0 झालं ते. I चा पॉवर 0 म्हणजेच किती? 1 डिवाइडेड बाय इथून कॉमन काढला आय रेस टू 220. ओके, आय रेस टू 220. सो इथं परत काय राहील? आय रेस टू 8, आय रेस टू 6, आय रेस टू 4. ओके ना. आय स्क्वेअर प्लस 1. तुमचे ब्रॅकेट परत काय झाले? दोन्ही ब्रॅकेट बिकम्स इक्वल. ब्रॅकेट जर इक्वल झाले ते काय करायचे? कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स काय राहिले आपल्याकडं? रिमेनिंग टर्म्स आर न्यूमरेटरला आहे आय रेस टू 230, डिनॉमिनेटरला आहे आय रेस टू 220. सो बेस सेम आहे, पॉवरची सबस्ट्रॅक्शन 230 मायनस 220. सो वी गेट हेअर आयचा पॉवर 10. ओके, सो आय रेस टू 10 हाऊ टू राईट? आय रेस टू 4, 4 टू जा 8, रिमाइंडर राहतोय तुमचा 2. सो आय स्क्वेअर, याचा आन्सर 1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. 1 इंटू -1 आन्सर परत किती आलं आपलं? आन्सर आलं -1. ओके, सो सेम त्याच मेथडने मी सॉल्व केला. एक सिम्पल प्रॉब्लेम मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देतो असाच. होमवर्क प्रॉब्लेम नंबर 14. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे. सो तेवढं तुम्ही ट्राय करू शकता. आय रेस टू 29 प्लस आय रेस टू 39 प्लस I raised to 49 divided by I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50. सो सेम टेक्निकने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके, हा क्वेश्चन वाटलं तर लिहून ठेवा आणि त्याला तुम्ही नंतर सॉल्व करा. ओके, सो नाउ आय एम टेकिंग द नेक्स्ट प्रॉब्लेम. मी एखादा प्रॉब्लेम बघतो आणखीन, पण आपल्याकडे टाईम आहे अजून. जस्ट वेट. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम है 1 प्लस नंबर 15 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000. ओके, याला मला सॉल्व करायचं आहे. सो इट इज इक्वल टू 1 as it is. I raised to 10 how to write?
4ने डिवाइड जर केल्यावरती आय रेस टू 4, 4 टू जा 8, ओके ना, पॉवर 8 झाली. सो मल्टिप्लिकेशनमध्ये आयचा पॉवर किती घेऊ, रिमाइंडर किती राहिला इथं, रिमाइंडर चेक करत चालायचे बघा. रिमाइंडर जर चुकला तर तुमचा आन्सर रॉंग होऊन जाईल. ओके, इथं 2 राहिला. 100ला कम्प्लीट डिव्हिजन जाते आहे. 25 4 जा 100, करेक्ट. मायनस आय रेस टू, हां इथं आयचा पॉवर 0 तुम्ही लिहू शकता, नाही लिहिला तरी चालतो बघा 0 पॉवर, पण थेरी पेपरसाठी आपण थोडं कन्सिडर करत जाऊ. सो इथं आलं बघा आयचा पॉवर 0. इथं काय होईल, आयचा पॉवर 0 मायनस हां आय रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 1000 आहे. किती नाही बघा, 1000 म्हटल्यावरती आयचा किती पॉवर, येस 250, बरोबर ना. 250 4 जा 100 इंटू रिमाइंडर किती राहील, आयचा पॉवर 0. सो काय राहिलं बघा इथं 1, आय रेस टू 4ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर 1 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 अगेन प्लस आय रेस टू 4 1, 1चा पॉवर 25 1 इंटू आय रेस टू 0 1 मायनस आय रेस टू 4 रेस टू 250 1, आयचा पॉवर 0 परत 1. सो रिमेनिंग टर्म्स 1 प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन -1, इथं +1 अगेन मायनस आणि प्लस यांचं मल्टिप्लिकेशन -1. So 1 minus 1 0, 1 minus 1 0, we get the answer 0. Okay, simple other question. Next, number 16. Number 16 है 1 plus I raised to 14 plus I raised to 18 plus I raised to 22. याला मला सॉल्व करायचं याचा आन्सर. सो 1 ॲज इट इज ठेवला, आयचा पॉवर 14, 4ने डिवाइड केल्यावरती काय होईल, 4 3 जा 12. ओके, सो रिमाइंडर किती राहिला 2, तो ह्या आयचा पॉवर प्लस आय रेस टू 18, 4ने डिवाइड करा 4 4 जा 16, रिमाइंडर किती राहतोय 2, सो तो झाला ह्या आयचा पॉवर स्क्वेअर. आणि आय रेस टू 22, सो आय रेस टू 4 4 5 जा 20, रिमाइंडर पुन्हा किती राहतोय 2. ओके ओके, सो इथं 1 प्लस आय रेस टू 4 1, त्याचा पॉवर किती असू द्या 1, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. ओके, प्लस आय रेस टू 4 1, आय स्क्वेअर -1 प्लस अगेन हिअर आय रेस टू 4 1, आय स्क्वेअर -1. सो इट इज इक्वल टू 1 इंटू -1 -1, पुन्हा +1 इंटू -1 -1, अगेन हिअर 1 इंटू -1 -1. ठीक आहे, सो हे +1 आणि -1 कॅन्सल झालं, रिमेनिंग करायला -1 -1, आन्सर इज -2. ओके ना. ठीक, नेक्स्ट नंबर 17. नंबर 17 है I रेस टू 37, I रेस टू 37 प्लस 1 अपॉन, जस्ट वेट, प्लस 1 अपॉन I रेस टू 67. ओके, सो सॉल्व करू आपण. 37ला 4ने डिवाइड केलं, किती येईल, क्वेश्चन किती आला 4 9 जा 36, रिमाइंडर किती राहतोय 1, सो आयचा पॉवर 1 प्लस 1 अपॉन, ओके, आय रेस टू 67 4ने डिवाइड केलं. ओके, कितीने डिवाइड म्हणजे 4ने डिवाइड केलं होती, क्वेश्चन किती येईल 16, बरोबर ना. 16 4 जा 64 इंटू इथं राहिला आय क्यूब. करेक्ट सॉल्व करतोय का मी. ओके, आय रेस टू 4 याची व्हॅल्यू 1 इंटू आय, आयचा पॉवर 1 आय प्लस इथं 1 अपॉन
आय रेस टू 14 हे 1 इंटू आय क्यूब, आय क्यूबची व्हॅल्यू मायनस आय, करेक्ट. सो 1 इंटू आय आय प्लस 1 अपॉन 1 इंटू मायनस आय मायनस आय. आता याला बघा कसं सॉल्व करायचं आपल्याला. ते आलं मायनस आय. आता ऑलवेज लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण म्हणजे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण डिस्कस केलं आहे, डिनॉमिनेटर जो असतो ना तो डिनॉमिनेटर ऑलवेज आपला काय असला पाहिजे, म्हणजे जर इमॅजिनरी नंबर जर येत असेल तर तो रिमूव्ह करायचा आहे आपल्याला. ओके ना. कॉम्प्लेक्स नंबर किंवा आपल्याला इमॅजिनरी नंबर ऑलवेज न्यूमरेटरला ठेवायचे. मग हा जो मायनस आहे, ओके, याला मला न्यूमरेटरला आणायचं आहे. सो इथं वापरायची आपण डिव्हिजन मेथड. सो डिव्हिजन कशी सॉल्व करतो रे आपण? डिव्हिजन आपण सॉल्व करतो डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट, तो मायनस आय, मायनस आयचा कॉन्जुगेट काय आला? प्लस आय. आयने वरती मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. ठीक आहे. सो फर्स्ट आय ॲज इट इज प्लस दिस 1 इंटू आय, हा 1 आहे ना. सो 1 इंटू आय किती? आय डिवायडेड बाय मायनस आय इंटू आय मायनस आय स्क्वेअर, करेक्ट ना. सो वी गेट हिअर आय प्लस आय अपॉन मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1. सो इट इज इक्वल टू दिस आय प्लस आय अपॉन ही मायनस मायनस प्लस 1. कोणत्याही नंबरचा जर डिनॉमिनेटर 1 असेल तर आपण तो लिहित नाही. म्हणजे इथं आला तुमचा आय प्लस आय. सो आन्सर किती? आय प्लस आय. आन्सर इज 2i. समजलंय? सो इथून पुढे एक व्हॅल्यू तुम्ही आता लक्षात ठेवा, 1 अपॉन आय. हे बघा इथं 1 अपॉन मायनस आय होता. 1 अपॉन मायनस आयचा आन्सर काय आलं? 1 अपॉन मायनस आय. मी सॉल्व केल्यावरती फायनल आन्सर काय आलं? आय आला, आय. ओके ना. सो इथं दोन व्हॅल्यू तुम्हाला कोणत्या लक्षात ठेवायच्या दादा? मी इथं लिहून देतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्या 4 व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये प्लस 2. जर 1 अपॉन आय असेल तर कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. बघा डिनॉमिनेटरचा कॉन्ज्युगेट घेतला मायनस आयने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, डायरेक्ट लक्षात ठेवा. 1 अपॉन आय जर असेल त्याचा आन्सर असतं ऑलवेज मायनस आय, आणि 1 अपॉन मायनस आय जर असेल तर याचं आन्सर असतं प्लस आय. ओके. सो रिमेंबर दीज 2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, याला लक्षात ठेवा. 1 अपॉन आय इज मायनस आय आणि 1 अपॉन मायनस आय इज प्लस आय. ठीक आहे. सो आपले किती क्वेश्चन झाले बघा सॉल्व? आपले क्वेश्चन झालेत नियर अबाउट 17. मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता. ओके, एक 2-3 क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो, तेवढे तुम्ही ट्राय करा. चालेल ना. काही अजून आहे कॉम्प्लिकेटेड 1-2 क्वेश्चन्स आहेत, ते आपण नंतर डिस्कस करू. सो आय एम गिविंग यू अ होमवर्क नाऊ. एक क्वेश्चन वरती दिलेला आहे, फक्त अजून 3 क्वेश्चन देतो. नंबर 18 आहे, आय रेस टू 6 प्लस आय रेस टू 7 प्लस आय रेस टू 8 प्लस आय रेस टू 9 डिवाइडेड बाय आय स्क्वेअर प्लस आय क्यूब. ठीक आहे. हा एक सॉल्व करा. अजून 2 क्वेश्चन देतो फक्त, मग आपण आपले लेक्चर स्टॉप करूया. जस्ट वेट. हां, नंबर 19 आय रेस टू 65. तुम्ही सगळ्यांनी याला सॉल्व करून मला तुम्ही याचे फोटो पाठवू शकता. माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. 1 अपॉन आय रेस टू 145. अँड क्वेश्चन नंबर 20. Question number 20. Just wait. One more question. Yes, got it. I raised to 131. 131. Okay. This is 1. I raised to 131 प्लस I raised to 49. सो वरती 1 आणि हे 3 असे 4 एक्झाम्पल आपल्याला काय करायचे,
होमवर्क म्हणून सॉल्व करायचं आहे. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सो यांना लक्षात ठेवा, हे 2 व्हॅल्यूज, म्हणजे त्यात 4 आणि 2 6 व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. फक्त मला 1 मिनिट अटेंडन्स घेऊ द्या, कोण कोण प्रेझेंट होता आज. सो आरती, प्रेम, साक्षी आणि गणेश. श्रावणी एक प्रेझेंट होती, श्रावणी बहुतेक लेफ्ट झाली आहे. सो 5 स्टुडंट आज प्रेझेंट होते. ठीक आहे. गणपतीमुळे थोडीशी अटेंडन्स आज उद्या कमीच राहील. जो आपला टाइम टेबल चेंज झाला आहे बघा ऑनलाईन लेक्चरचा, उद्याचे दिवस फक्त. उद्याचे दिवस तुमचे लेक्चर मला असं वाटतं मी ग्रुपवर टाकलं आहे. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10. ओके, या टायमिंगमध्ये होतील. 7 सकाळी बरं का रे, मॉर्निंग 7 to 10. मॉर्निंगमध्ये कोणाला काही अडचण आहे का रे त्या टायमिंगमध्ये? तुम्हाला सगळ्यांना सुट्ट्या असतील, सो मॉर्निंगमध्ये होऊन जाईल आपले तिन्ही लेक्चर. येस, कोणाला डिफिकल्टी आहे का मॉर्निंगला? नाही. ओके ओके ओके. सो मग उद्या आपण मॉर्निंगला शेड्यूल केलेले लेक्चर, सो 7 वाजता शार्प, म्हणजे आता पण हे आपले पुढचे 2 लेक्चर होतीलच, फक्त उद्या 7 वाजता आपल्याला जॉईन व्हायचं आहे मॉर्निंगला. ओके. सो थँक्यू. तुम्ही लेफ्ट होऊ शकता आणि एक 10 मिनिटात पुढचं लेक्चर स्टार्ट होईल.